गा- खऱ्यानं ती ही टाकलं की सडकावर चल की खडूक म्हणून भरायचं आहे असं असं चिकूला आहे म्हणल्यावर चटक्यातच केली. बर काम करेल ती म्हणजे चांगला माणूस आहे ती. बर खरे चांगला माणूस आहे. आमदारनं काय केलंय काय केलं नाही. ही रोड रोड तेवढा नेऊन तिला तिकडे गावाकडे वळल्याला रोड तसाच ठेवलाय ते. की राजू खरेनं काय नसताना कामं केली वगैरे त्याच्यामुळे राजू खरेला म्हणणारे काय बी म्हणते ते त्यांना काय असतंय मनाला काय कोणाच्या बी तोंडाला काय हात लावता येते का बर हा. कोणाच्या मनातलं काय सांगणार. हा. पण सध्या माने साहेबांनी बरीच कामं केली ते आमच्या भागातले रोड वगैरे केले ते किरकोळ मंदिराचं काम केलं आमच्यातलं. आता इथं झेंडे तर वेगळे झेंडे तर घड्याळ झेंडा आहे दोन दोन पट झेंडे तुतारीचे झेंडा आहे झेंडे लावलं म्हणजे काय मत गेली काय असं नसतंय. राजू खरे एक नंबर निवडून येणार गावात मत पण नाही आम्हीच गेल्या वेळेला घड्याळाचा प्रचार केला पण यशवंत मानेनी काय काम केली काय केली नाही ती कामं त्यामुळे प्रत्येक गावात पाटील देशमुख अशी माणसं हातात घेतली तसे ठेकेदार ह्याने आमच्या गावात काम केली ठेकेदार जगवलं मलिदा गँग थोडक्यात हा त्यामुळे लोक 89% नाराज लोक आहेत मानेवर. म्हणजे सामान्य लोक नेमकं कोणाकडे येते आता ह्याच्या तुतारीकडे जायचं. तुतारी विशेष तसं सांगायचं म्हणलं तर भाजप सरकारनेच आपण बघतोय जसं की तरुणांना बेरोजगारीची समस्या ही भाजप सरकार आल्यापासून जास्त प्रमाणात भेडसावं लागली. 15 लाख तरुणांना बेरोजगार आहेत सध्या महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तरी कितीतरी तरुणांच्या हातातली नोकऱ्या गेल्या. या सरकारच्या मांडीवर जाऊन अजित पवार गट बसलेत आणि प्रामुख्यानं अजित पवारच्या माध्यमातून आमचे तात्या सुद्धा त्याला कुठं ना कुठं कारणीभूत आहेत. या कारणाने आम्ही या आमदारावर या सरकारवर सध्याच्या चालू सरकार जे होतं मागचं त्यांच्यावर आम्ही नाराज आहे. आणि झेंडा बिंड लावणे सगळं झूट आहे हो. नेता कसा पाहिजे आमदार भारतनाना होऊन गेले आमदार जनसामान्याच्या सुखात दुःखात सगळीकडे हजर राहणारा आमदार पाहिजे. फक्त सिद्धी कदम यांचं तिकीट नाकारल्यामुळे त्याचा तोटा राजू खरेला होईल आणि फायदा यशवंत मानेला असं काही नसते. सामान्य जनता पवार साहेब आहे पाठीवर पवार साहेबांच्या पाठीमागे आणि जरांगे फॅक्टर राजू खरे राजू खरे काय काम केली गावात तुमच्या बरीच कामं केली लोकांना दवाखान्याला मदत केली आहे मुरुम टाकले आणि यशवंत सगळे अनगरकराच्या इशाऱ्यावर चालतात आणि हे तर अनगरकर चालत नाहीत आमच्यात. मुळात यशवंत तात्याने ही जात चोरलेली आहे. आपल्या विदर्भाचा काय भाग सोडला तर आपल्या भागामध्ये कैकडी समाज हा एस मध्ये येत नाही. विजिट आज हे भाजप सरकार आणि अजितदादा सरकार आल्यापासून शिंदे सरकार आल्यापासून त्याने आम्हाला FRP कलम तयार केलं आणि आम्हाला ते कायदा लागू केला पण ओसारा दर जास्त मिळाला लागला पहिल्यांदा कारण शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी. तात्पुरता विरोध आहे तुम्हाला मी खरं सांगतो का त्या लाडक्या बहिणी लाडका भाऊ ह्याच्यामुळे लोक सोकाळ झाले ते जिल्ह्यात ही पवार साहेबांची देण आहे. यशवंत तात्याने काय केलं आयता आला नाही गेला दोघ जण तर इथं 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 परिस्थिती कशी राहिला मूळमध्ये तात्याला मतदान जास्त राहणार थोडं ते खटल होतं. त्यानंतर मी तात्याला फोन लावला तात्या मला असं जाणकार आपलं ऑफिस गेले काय भांगडा चिचोली नळी देगाव ही पुळूस ही लोक वटवट ही लोक अनगरला जाणार का. आरक्षणचं उपोषण चालू होतं गावागावात त्यावेळेस आमच्या गावात पण उपोषण झालं. आमच्या एका बांधवानं त्या झाडालाच आत्महत्या केली. बोलता का बाबा बोलता काय नाव पश्चिम मुलानी बर 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 कसं आहे वातावरण इथं तारापूरचं. हा तारापूर मध्ये कुणाचा कुठला उमेदवार आहे तू इथं हाय उमेदवाराचं नाव काय हा काय ना ऐकू येत नाही. तुमचं नाव काय मी खरसुळीच आहे. करसुळ आहे काय मोहोळ मतदारसंघात येत आहे ना. हा होय कुठला उमेदवार हवा इकडे आता कुठल्या सगळी सारखी लय जण आहे ती किती जण आहे ती. नाही ते राजू खरे यशवंत माने राजू मान्याकडं जरा आहे. राजू खरे तुतारी हा. बर म्हणजे आता काय परिवर्तन होणार काय काय नाही परिवर्तन होईल काय म्हणलं आता मोहोळ मतदारसंघाचं होईल की होईल ना. होय. चालूच्या आमदारानं काय काम केली का हा चालूच्या आमदारानं काय काम केली कुणी चालूच्या आमदारानं काय काम केली नाही नाही कशाचं काम आहे असं बघत बसते ते आपलं आपलं काय बघा. होय गावावर कधी आलं नाही काय खऱ्यानं ती ही टाकलं की सडकावर चल की खडूक म्हणून भरायचं आहे असं असं चिकूला आहे म्हणल्यावर चटक्यातच केली. बर काम करेल ती म्हणजे चांगला माणूस आहे ती. बर खरे चांगला माणूस आहे. हा होय. मग हे आमदारानं अगोदर काय केलं नाही काय मोहोळच्या आमदारनं काय केलंय काय केलं नाही. ही रोड रोड तेवढा नेऊन तिला तिकडे गावाकडे वळल्याला रोड तसाच ठेवलाय ते काय वांद्यात पडलंय.
असलं तर दुसरं काय गावावर कधी येत नाही का आमदार? केव्हा आला नाही मला देखत तरी होय. केव्हा येत असेल, आम्ही रानात राहतो त्यामुळं आला असला तर कोणाला तेव्हा केव्हा एखाद्या बारी. बोलता तुम्ही? नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुभाष शिंदे. बरं आता इथं कुठलं म्हणजे इथलं तारापूरचं आहे का? हा? तारापूरचा तारापूर. बरं कसं आहे वातावरण तारापूर मध्ये? आहे आमच्या बऱ्यापैकी माने साहेबाचं. माने साहेब आहे काय? कारण की आता दोन गटाची लढाई आहे इथं. एक गट होता त्याचा दोन गट झाले. सध्या तर माने साहेबाच्या चर्चा भरपूर आहे आमच्या इथे. होय. हा. आता असे म्हणतात की राजू खरेनं काय नसताना कामं केली वगैरे, त्याच्यामुळे राजू खरेला म्हणणारे काय बी म्हणते ते, त्यांना काय असतंय म्हणायला, काय कोणाच्या बी तोंडाला काय हात लावता येते का? बर हा. परिवर्तन होणार म्हणतात. नाही नाही नाही, तसं काय सांगू शकत नाही. शेवटी कसं आहे माहितीये का, हा. कुणाच्या मनातलं काय सांगणार. हा. पण सध्या माने साहेबांनी बरीच कामं केली ते, आमच्या भागातले रोड वगैरे केले ते किरकोळ, मंदिराचं काम केलं आमच्यातलं. हो. कधी इकडे आलते का इकडे? हो, भरपूर वेळ आले. ते आजोबा म्हणते तर अजून तर काय आम्हाला दिसलं नाही. त्यांना ऐकायला येत नाही, बरे आहेत ते जरा. बर ते खरसुळेचे आहेत. बर कसं कसं वातावरण म्हणजे कसं होईल लढाई? नाही आता लढाईच्या बाबतीत मी सांगू शकत नाही, पण कसं आहे माहिती आहे का, माने साहेबांनी भरपूर कामं केले तिथं, रोडची कामं केले ते. आमच्या गावातलं दरलिंगाचं मंदिर होतं, त्याच्या मंदिराचं काम पूर्ण केलंय. असं मग त्यासाठी आम्ही त्यांना नाव ठेवू शकत नाही. बरं या मतदारसंघात म्हणजे आता कसं आहे, घड्याळची हवा का तुतारीची? कारण लोक तुतारी म्हणतात. लोक काय बी म्हणतील, शेवटी कोणी काय म्हणतील कोणी काय म्हणतील, त्यांच्यावर काय भरवसा धरायचा. आपल्या मनात आहे ते आहे. तुमचं नाव काय? बोलणार तुम्ही? बाबा बोलता का? बाबा बोलता साहेब? नमस्कार. नमस्कार. कुठले तुम्ही? इथलंच का? सुस्ते. सुस्ते म्हटल्यानंतर माढा विधानसभा. माढा विधान. माढ्यातला काय विषय? माढ्यातला विषय दोन्ही उमेदवार चांगले आहेत. तिन्ही बी. कोणती? तिन्ही पंजाबवाला, घड्याळ आहे, अपक्ष आहे, ऍपल आहे आणि आपली तुतारी. तुतारीवाला बी चांगलाच आहे आणि बाबा दादाचंही चांगलंच आहे. टक्कर चांगली होईल. दुसरं काय टक्कर चांगली दोघात मिळेल त्यासाठीचा फायदा होईल. दोघात? हा दोघात. मग आता दोघात जर लढाई लागली तर मिळेल साठ्यांचा फायदा होईल. कसा म्हणजे त्यांचं कार्य चांगलं आहे. बर सगळ्यांचंच कार्य चांगलं आहे तसं म्हणायला गेलं तर. असं म्हणतात त्यांचा एक गट आहे तिकडला, तर तेवढ्या गटाचं त्यांचं होईल. इकडं काय 42 काय 80 किती गाव आहे ते? काय असेल ते होईल. टक्कर होणार. टक्कर होणार. थोडक्या मताने येणार. बोलणार का कोण? हो बोलता का? बोलता का? चहा नाही बोलत असं इथं बोलणार का? इथून 2 मिनिट झालं, तुम्ही चहा घ्या तोपर्यंत. चहा घ्या. बोलता का? बोलणार तुम्हाला मी एक 2 काय बोलायचं. नमस्कार. काय कुठलं इथलं स्थानिक आहे का? तारापूरच आहे आम्ही. म्हणजे तारापूर म्हणजे इकडे कसं मगरवाडी आहे, इकडे तारापूर आहे, इकडे सुस्त आहे, त्याच्यामुळे इथं चौक असल्यामुळे बरीच लोक येतात वगैरे. आता भेटले माढा विधानसभेतले, त्याच्यामुळे आता कसं आहे ते म्हणून विचारलं. इथं आमच्याकडे मोहोळ मतदारसंघ हा बर. आणि तुतारीचं सगळं चालू आहे प्रचार, सगळं व्यवस्थित तुतारीसाठी कामकाज चालू आहे गावात. आता इथं झेंडे तर घड्याळ झेंडा आहे, 2-2 झेंडे तुतारीचे झेंडे आहेत. झेंडे लावलं म्हणजे काय मत गेली काय असं नसतंय. तुतारीचं काम चांगलं आहे इथं, काय अडचण नाही. तुतारीचं राजू खरे 1 नंबर निवडून येणार गावात. आता ह्याच्या अगोदर म्हणजे घड्याळच्या विरोधातला कोण असा उमेदवार होता काय? घड्याळ्याच्या अगोदर उमेदवार संजय क्षीरसागर होता, पण एवढी काय अशी मतं पडली नाहीत. आम्हीच गेल्यावर घड्याळाचा प्रचार केला, पण यशवंत मानेंनी काय केली नाही ती कामं, त्यामुळे जनता नाराज आहे. आणि यशवंत माने हा तिकडल्या शरद पवाराच्या गटात फुटून गेला, त्यामुळे शरद पवार गटाला मानणारं गाव आहे. आणि शरद पवाराकडे बघून लोक मतदान करणार आहे, खरेकडे बघून बी नाही, पण शरद पवाराकडे बघून लोक मतदान करणार. तुतारीला पोषक असं वातावरण आहे. तुतारीला पोषक वातावरण 1 नंबर आहे. म्हणजे माड्यामध्ये जसं माड्यामध्ये शरद पवाराचा गट मांडला त्याचा म्हणजे राष्ट्रवादीचा, तसाच इकडे मोहोळ मतदारसंघ होता. हो. डिवायजन झाल्यामुळे ह्याचा फायदा होईल इकडे. नाही फायदाच आहे इथं, शरद पवारामुळेच फायदा आहे इथं राजू खरेला.
राजू खरेनं काय अशी कामं केलीत म्हणून अशी काय खरं आहे काय? हो, राजू खरे आमदार नसताना त्यानं गावात बरेचसे आमच्यात रस्ते, बेंच, शाळेला समाजकार्य करतोय तो, आणि बरेच त्याने कोटीचा निधी त्यानं त्याच्या पदर खर्चानं वापरला. मग आमदार झाल्यावर तो जास्त खर्च करेल ना, सगळ्याला निधी पोच करेल. आता हे चालू जे आमदारांनी काय आपल्याला निधी वगैरे दिला काय, काम वगैरे केलेत काय? नाही, चालू आमदारांनी काय समाज मंदिर 2-3 केले, ते मंदिर बांधले ती, आणि रस्त्याची काय काम केली, मग बरीचशी कामं प्रलंबित आहेत. असं आहे. मोहोळचा विकास करेल असं वाटतं का राजू खरे? एक नंबरनं विकास करणार मोहोळचा. असं म्हटलं जातं मोहोळचा जर विकास बघायचा म्हटलं तर मोहोळचं स्टँड बघितल्या समजतं की मोहोळचा विकास झाला का नाही वगैरे. मग आता तर मग तसा विकास होईल काय पाहिजे तसा तुम्हाला? हो, 100% होणार, त्यात काय अडचण नाही. बरं, आता हे किती गाव आहेत मोहोळ मतदारसंघाला जोडलेली? पंढरपूर तालुक्यातली 17 गाव आहे ती. बरं, आता 17 गावात कसं राहील? 17 गावात लोकसभेला 14,500चं लीड आम्ही दिलं. ह्यावेळेस कमीत कमी 10,000चं लीड आम्ही या 17 गावात आमचं देतोय राजू खरेला. हा, मग आता कशी लढत होईल वगैरे काय? लढत एक नंबरनं राजू खरे 31,000 मतांना निवडून येणार. हा, आता तिकडली ती आष्टी वगैरे ह्यातच गाव येतात का सगळे? आष्टी ह्यातच येते, आष्टी, शेटपळ येते, सगळं मोहोळ तालुक्याची गावं येतात. हा, राजू खरेनं अजून काय कामं केलीत अशी म्हणजे महत्वाची काय? राजू खरेने बरेचसे सगळ्या गावात जिथं रस्ते नसते तो मुरुम टाकून दिलाय. सगळे काही शाळा उपयोगी वस्तू दिलेत तिथे सगळ्या. हा, आता तुमची जी संघर्ष समिती आहे जे राजू खऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिले त्याच्यामध्ये कोण कोण अशी मोठी मोठी नेते आहेत? संघर्ष समिती आम्हाला काय माहित नाही, म्हणजे आता ही अप्पर कार्यालयासाठी होत. राजू खरे मागे सगळे मोहोळ तालुकाच उभा राहिलाय संघर्ष कार्यालय त्या, आणि निवडून आल्या एक महिन्याच्या आत त्या अप्पर कार्यालय मोहोळला येणार. हो, 100%. बरं, आता ह्याचा तोटा त्यांना होईल काय? जे अप्पर कार्यालय ज्यांनी तिकडे अनगरला घेऊन गेले ह्याचा त्यांना तोटा 100% तोटा झालाय. त्याच्यामुळे तर जनता खवळली आधी. राजन पाटलाकडे थोडी होती ती लोक, आता पूर्ण इकडं राजू खरेकडे वळलीत. हा, ठीक आहे. पण लढत कशी दोघात होईल? किती किती फरकानं? लढत चांगलं 30,000 प्रकारे निवडून येणार राजू खरे. बरं, लीड कुठनं भेटेल नेमकं? लीड आमच्या 17 गावातनं आणि मोहोळ मधनं सुद्धा बराबरी होईल. आणि अनगर सांगते तर अनगरची 10-15 हजार मतं फक्त आहे ती. तेवढी मतं सोडली तर त्याला दुसरीकडे मतच नाही, ती लीडच नाही लोकसभेला. अशी म्हणते की आम्हाला काही फरक पडत नाही. ती म्हणतात आम्हाला काही फरक पडत नाही, आमचं टोटल 25-30 हजार मतदान पाहिजे. नाही, एवढं मतदान नाही. माझ्याकडे पेपर आहे, गेल्या लोकसभेला मतदान झालं 15,000 मतदान आहे त्यांचं एकूण. त्यातनं आम्हाला 40,000 मतं पडली लोकसभेला प्रणिताईला. पण ते बाकी त्यांनीच मारली शिक सगळं करून. पण ते एवढं मतदान नाही. सांगते ते 30,000 मतदान आमचं अनगरचं, एवढं नाही. 12 वाड्या 6 वाड्या आहे त्या फक्त. पेपरला आमच्याकडे पेपर धावतो आम्ही उघडच. ती म्हणतात की आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्या लोक असं बोलल्याशिवाय त्यांना वर येता येत नाही. नाही, तसं ही खोटं आहे. ती काय बोलतात ते नुसते अनगरवर येत नाहीत. मग कशाला पळता म्हणा? अनगरवर येतात म्हणल्यावर मग तिथं बसूनच प्रचार करा ना. इकडल्या गावाकडे येता कशाला, पळता कशाला? असं आहे. नाना नमस्कार. नमस्कार. काय आता कशी परिस्थिती वगैरे राहील वगैरे, कसं उमेदवाराची लढत वगैरे? उमेदवार काय इकडं शरद पवार तुला चालते जास्त. बरं, इकडे हवाय हवाय. मग सीट बसेल काय? बस 100%. कसं बसेल? कुठून लीड मिळेल? लेड आमची सायन्स 17 गावातून लेडच आहे. कुठं आमची पंढरपूर गावाची गाव आहे 17 गावं, त्यात तुझं लेड आहे. असं म्हणतात की आता यशवंत मानेला काय म्हणजे एवढं इफेक्ट होणार नाही राजू खरे यांचा, कारण त्यांनी अगोदर बरीच कामं केलीत आणि त्यांचा स्वतंत्र मतदाराचा गट्टा पण आहे, त्याच्यामुळे एवढं काय त्यांना इफेक्ट होणार नाही अशी म्हणतात. हिनं काय केलं मान्यानं, प्रत्येक गावात बाबा पाटील देशमुख अशी माणसं हातात घेतली. कसे ठेकेदार ह्याने आमच्या गावात कामं केली, ठेकेदार जगवलं मान्यानं. निधी दिला त्याला, नदी किती कामं लावलं त्यानं लक्ष दिलं नाही. सामान्य माणसाला लक्ष दिलं नाही. नाही लक्ष दिलं नाही. त्यानं ठेकेदार पैसे तुम्हाला दिलं निधीला, तेवढे पैसे कामाला लावले त्यानं लक्ष दिलंच नाही होतं ना. मलिदा गँग थोडक्यात. त्यामुळे लोक 80-90% नाराज लोक आहेत मान्यवर. म्हणजे सामान्य लोक नेमकं कोणाकडे येते आता ह्याच्या तुतारीकडे जायचं. तुतारीकडे? बरं. मग आता तर राजू खरेने काय कामं केली? केलीच गाव म्हणजे त्याच्या स्वतः ताकदीने स्वतःतनं निधी देऊन रस्ते काम, प्रत्येक शाळेत बेंच सगळं चौकड काम केली त्यानं. सत्तेवर नसताना काम केली. नाही, आता कसं आहे, ती सत्तेवर नसताना कामं केली, पण इथून पुढे कामं करतील अशी सुद्धा तुमचा आहे. ती ग्वाही देतो आणि करणारा माणूस आहे. सत्तेवर नसताना काम करतो, सत्तेवर आलं काम करेलच ना, उघडच आहे. बरं, आता हिकडली जी काय गाव किती 14 गाव आहेत ना? 14 गाव. मग 17 गाव आहेत. बरोबर, 17 गाव सोडून दुसऱ्या गावाने कसं लीड राहील? चांगला आहे लीड. असं ऐकायला मिळतं मोहोळ जो हे म्हणते वाड्याचं सोडल्या थोडक्या मोहोळ सुद्धा चांगला आहे, बाकी त्यांचं गाव चांगले आहेत. आमचे पाहुणे बिवणे सांगतात ती
गाव चांगले आहेत तुमच्या ह्याला राजूखऱ्याला म्हणजे चांगले आहेत. नाही, असं म्हणतात की आता ते राजन पाटील म्हटले की आम्हाला काय याचा काही इफेक्ट एवढा होणार नाही, असे बरेच जण येऊन गेले आता आणि याचं काय होणार, आमचा गट्टा आहे नाही असं. नाही नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. सगळं खोटं आहे. बरं मला सांगा, मोहोळ मतदारसंघामध्ये कशी लढत होईल, किती फरकाने? जवळजवळ मला वाटतं ही 60-40 होईल, 45-60-45-60 होईल ही 60% ती 45%. आता ती सिद्धी रमेश कदम म्हणला तिकीट नाकारल्यामुळे काय त्यांना राजू खरेंना काय फटका वगैरे होईल का नाही त्याचा? काय नाही, कशा फटकायचं काय नाही. ती पहिला आमदार होऊन गेला, त्यानं व्यवस्थित थोडं काय सगळं हे केलं नाही, काय बेजा भंग करून त्यामुळे त्याचा काय फटका नाही त्याचा. नाही, आणि तो उमेदवार बी नाही, कुठे उमेदवार नाही तो. नाही, असे म्हणतात की त्याचा फायदा यांना यशवंत मानेला होईल वगैरे. नाही नाही, खोटं आहे सगळं. याच्या मला फायदा नाही, काय नाही, काय नाही. तुतारीची हवा. तुतारी फक्त चालते शरद पवारमुळे. चिंतन माने. बरं आता माने सांगा की इथं मोहोळ मतदारसंघामध्ये म्हणजे जे शिक्षण झालेली मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी या चालूच्या आमदारांना काय असं केले काय? विशेष तसं सांगायचं म्हणलं तर भाजप सरकारनेच आपण बघतोय, जसं की तरुणांना बेरोजगारीची समस्या ही भाजप सरकार आल्यापासून जास्त प्रमाणात भेडसावं लागली. 15 लाख तरुणांना बेरोजगार आहेत सध्या महाराष्ट्रात. तसं बघायला गेलं तरी कितीतरी तरुणांच्या हातातली नोकऱ्या गेल्या, जसं की फॉक्सॉन झालं, व्हिडिओकॉन झालं, असे बरेच प्रकल्प आहेत जे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेण्याचं काम केलं या फडणवीस सरकारनं. आणि या सरकारच्या मांडीवर जाऊन अजित पवार गट बसलेत आणि प्रामुख्यानं अजित पवारच्या माध्यमातून आमचे तात्या सुद्धा त्याला कुठं ना कुठं कारणीभूत आहेत. या कारणाने आम्ही या आमदारावर, या सरकारवर, सध्याच्या चालू सरकार जे होतं मागचं, त्यांच्यावर आम्ही नाराज आहे. आणि आम्ही पूर्णपणे सगळं गाव आमचं, हा जो गट आहे आमचा 17 गावाचा, हा पूर्णपणे शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा गट आहे. आणि मी पूर्ण ताकदीने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागं, प्रामुख्याने तुतारीच्या मागं आम्ही उभं राहणार आहोत. आता तुमच्या गावात तर इथं घड्याळ्याचं म्हणजे दिसतात वगैरे सगळे झेंडे वगैरे इथं, तर तुम्हाला एक मन माहिती असेल, दिसतं तसं नसतं, ही शो ऑफ आहे हो फक्त. कसं आहे माहिती आहे का, मलिदा गँग नाव जी पाडलं तुम्हाला सांगतो, तात्यांनी कामं दिली, गावातली जी ठेकेदारांनी कामं घेतली तीच प्रामुख्याने तात्याच्या मागं आहेत. ही झेंडा बिंड लावणं हे सगळं झूट आहे हो. नेता कसा पाहिजे आमदार, भारतनाना होऊन गेले आमदार, जनसामान्याच्या सुखात दुःखात सगळीकडे हजर राहणारा आमदार पाहिजे. फक्त ठेकेदाराला एक फोन करून काय बरं चाललंय का म्हणणारा आमदार नकोय आम्हाला. आमच्या सामान्य जनतेच्या सुखात दुःखात नडीला आडीला कामी येणारा आमदार आम्हाला हवाय. आणि तो आमदार आम्ही राजू खरेच्या रूपाने बघतोय. का तर त्या माणसाच्या हातात सत्ता नसताना त्या माणसानं आमची 2 शाळा आहेत गावात, त्या शाळेला 282 दिले, गावातल्या शाळेला 182 दिलेत, अजून त्यानंतर आरो प्लांट दिलेत, गावात रस्ते केलेत. कोणतीही सत्ता नसताना हा समाजसेवेचा DNA असणारा माणूस एवढी समाजसेवा करतोय. मग त्यानंतर तो माणूस आमदार म्हणून त्याला ताकद जर आपण पुरवली तर असंख्य बहुसंख्य कामं करणार आहे तो. त्यामुळे आम्ही राजू खरे साहेबांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने उभा आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला जो उमेदवार दिलाय तो 1 नंबर उमेदवार विचार करून दिलेला आहे. आणि आम्ही त्याच्या मागं, शरद पवार मानणारी माणसं आहे, आम्ही त्यांच्या मागं पूर्णपणे ताकदीने उभा राहणार आहे. गावातून त्यांना लीड द्यायचं काम एक स्वतः कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी करणार आहे पवार साहेबांचा. अजित पवार गट इथं आहे सध्या आणि राजन पाटील त्यांच्या त्या गटामध्ये आहे आणि यशवंत माने त्याचे उमेदवार आहेत. तर तसे म्हणते त्यांना एवढा बाकीचा काय फरक पडणार नाही राजू खरेंचा. अहो, जर समजा फरक पडणार नसता राजू खरेंचा तर यांची पळताबळी थोडी झाली नसती. आमदार रोज रात्री 1-1 वाजेपर्यंत गावात फिरायला लागले. तात्या या अगोदर तात्या ज्यावेळेस उभा राहिले होते पवार साहेब पक्षाकडून, त्यावेळेस तात्यांना सुद्धा एवढा प्रचार करायची गरज नव्हती. त्यावेळेस तात्या नौके असून सुद्धा, का तर फक्त पवार साहेबांचा फोटो पवार साहेबांकडे बघून या गटानं तात्यांना मतदान आणि लीड दिलं होतं आणि पायाखालची वाळू सरकली त्यांच्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. शरद पवार या नावावर राजकीय वलय खूप मोठं आहे. त्यामुळे शरद पवार या नावावर सगळी मतं राजू खरे साहेबांना पडणार आहेत आणि त्यांना या गावातून, आमच्या 17 गावातून लीड जाणार आहे. त्यांचा विजय हा नक्की आहे. आता असं म्हणतात की सिद्धी कदम यांचं तिकीट नाकारल्यामुळे त्याचा तोटा राजू खरेला होईल आणि फायदा यशवंत मानेला. असं काही नसते. पवार साहेबांनी जो निर्णय घेतला काहीतरी विचार करून घेतलेला आहे. आणि जर सिद्धी कदम किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना, रमेश कदम साहेबांच्या कार्यकर्त्यांना राग आला तर रमेश कदम साहेबांनी त्यांची उमेदवारी वापसच घेतली नसती ना. असं काय नसते. पवार साहेबांकडे बघून सगळे कार्यकर्ते काम करणार आहेत. ही फक्त चुकीच्या बातम्या पेरण्याचा, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. सगळा सकल समाज मिळून काम करणार आहे. पूर्ण समाज बांधव मिळून, दलित, मुस्लिम, मराठा किंवा इव्हन अदर जाती, ओबीसी सगळे समाज मिळून पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरला मानणारा राष्ट्रवादी हा पक्ष आहे पवार साहेबांचा. त्यांच्या मागे आम्ही ठामपणे ताकदीने उभा राहणार आहे. कोणी नाराज नाही, कोणाला कोणत्याही गोष्टीचा राग आलेला नाही. सर्वजण राजू खरे साहेबांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने उभे आहेत या ठिकाणी. आता असं म्हटलं जाते की यशवंत मानेंनी असं म्हणावा असा मोहोळचा विकास केलेला नाही. जर मोहोळचं स्टँड बघितलं तर समजतं की मोहोळचा विकास काय झालेला, बरोबर. घराची काळ अंगणावर करते त्यातला प्रकार आहे तो. तात्या जर आमदार एवढे कार्यक्षम आमदार असते तर पंढरपूरचं स्टँड बघा तुम्ही आज, किंवा तसं बघा गेलं तर बारामती. तात्या बारामती भागातून येतात, त्यांना तेवढं कळलं नाही बारामतीचं स्टँड कसं आणि आपलं मोहोळचं स्टँड कसं आहे. त्यांनी त्याकडे बी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे होतं ना.
कामं करणे म्हणजे काय, जी दिखाऊ कामं आहेत ती तरी करा ना तुम्ही ऍटलिस्ट. थोडक्यात वेगळं काय केलं तुम्ही पंढरपूरला? कधी MIDC आणण्याचा प्रयत्न केला का? कुठं काय प्रलंबित मुद्दे काढले तुम्ही? मोहळला तुम्ही तसे प्रलंबित मुद्द्यावर किंवा तरुणांना रोजगार निर्माण होईल अशा कुठली धोरणं आहेत तुमची? का फक्त ठेकेदारांना पैसे मिळतील, मलिदा गँगला पैसे मिळतील एवढीच कामं करायची का तुम्ही? विकास म्हणजे काय असतो? सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटण्याचं काम रोहितदादांनी आज कर्जत जामखेडमध्ये केलेलं आहे. तशा पद्धतीचं एक काम यांनी या ठिकाणी केलेलं नाही. सुप्रियाताई खासदार असून संबंध पण पुणे जिल्ह्यात त्यांनी सायकल वाटपाचा कार्यक्रम करते द्या. अहो तुम्ही लहान मुलांना मतदान नसून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम अशा पद्धतीने कार्यक्षम आमदाराची कामं अशी असतात. कार्यक्षम आमदाराची कामं अशी नसतात की एक रस्ता दिलाय, 4 गावातील ठेकेदार खुश केले म्हणजे आमदार होत नसतो. त्यासाठी जनता पूर्ण तनाने मनाने धनाने त्याच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे आणि तात्याच्या मागे अशी कुणी जनता उभा राहणार नाही या ठिकाणी. मोहोळचा विकास त्यांनी केला नाही म्हणतात, बरोबर. राजू खरे करू शकतात काय? अहो राजू खरे, मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी, राजू खरे साहेब सत्तेत नसताना पूर्ण उत्तर सोलापूरची गावं जी मोहोळ तालुक्याला जोडणारी माझ्या माहितीनुसार 124 गाव आहेत मोहोळ मतदारसंघात. त्या 124 मतदारसंघात दुष्काळग्रस्त गावांना मागचं पाणी पुरवठा करण्याचं काम जलदूत म्हणून त्यांची जाहिरात सगळीकडे होते. का होते तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी आरो प्लांट, बऱ्याच ठिकाणी टँकर पदर खर्चातून टँकर देऊन त्या ठिकाणी त्या लोकांची तहान भागवलेली आहे. दुसरं म्हणजे ज्यांना कुणाला रस्ता नव्हता, नडलेले आडलेला, त्या सगळ्यांना मुरुम टाकून रस्ता करून देण्याचं काम केले. यशवंत तात्यांनी त्यांनी कामं चालू केल्यानंतर राजू खरे साहेबांच्या कामाचा धडाका बघून यशवंत तात्यांनी परत मुरुम टाकायची कामं चालू केली. म्हणजे आपण आमदार असताना आपल्याला जी कळत नाही ती दुसरा एखादा माणूस येऊन करायला लागले, त्यांना इन्सिक्युरिटी मधून तात्यांनी कामं परत चालू केलेली आहेत. राजू खरे हा सत्तेत नसताना एवढा विकास करू शकतो म्हटल्यानंतर सत्तेत आलं, आपण त्यांचा हात बळकट केलं तर ते प्रामुख्याने खूप मोठा विकास करतील मतदारसंघासाठी. उद्योग म्हणावा असं आलेत का इथं तुमची? इथं म्हणावा असे उद्योग आले नाहीत. मी सांगतोय काय, तात्यांनी MIDC सारखा किंवा 2-4 कंपन्या आणून, एखाद्या मोठ्या कंपन्या आणून तरुणांना रोजगार निर्मिती होईल. किंवा रोहित पवार सारखे कार्यकर्ते रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती हे भरवतात, मेळावे भरवतात, जेणेकरून पुण्यातल्या कंपनी तिकडच्या 10-12 कंपन्या, 25-30 कंपन्या असं कंपनी इथं बोलून इंटरव्ह्यूसाठी तालुक्यातील मुलांसाठी रोजगार निर्मिती करत असतात त्या ठिकाणी. पण तसं आमच्या मोहोळ तालुक्यात काय होताना दिसत नाही. आमदार म्हणून तुमचं काय काम आहे मग तरुणांसाठी किंवा बेरोजगार तरुणांसाठी, शिकलेल्या मुलांसाठी? अशा पद्धतीने कुठला उद्योग आलेला नाही. कोणते 4 कार्यकर्ते गोळा करायचे तेवढंच घेऊन जर तुम्ही समजत असाल गाव आमच्या मागे आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राजू खरे आणतील का उद्योग? 100% आणणार उद्योग, काही अडचण नाही. राजू खरे हा माणूस निश्चयाने काम करतोय. कोणतीही सत्तेत नसताना काम करत होता, सत्ता आल्यानंतर अजून पूर्ण ताकदीने काम करेल. आणि आम्हाला राजू खरेकडे जाताना कोणाचा रेफरन्स घेऊन जाता लागणार नाही. आम्हाला राजू खरे साहेबांकडे जाताना डायरेक्ट असं आम्ही कार्यकर्ता म्हणून एक जाण्याची सोय आहे. तिथं तात्यांकडे जाताना कसं रेफरन्सने जावं लागत होतं, गावातले मलिदा गँगला घेऊन जावं लागत होतं, बाबा आमचं काम करते का नाही तात्या. पण आता तशी वेळ येणार नाही. जनसामान्याच्या हाकेला धावणारा माणूस आहे. कारण येऊन बारक्यातला बारका माणूस गेला तरी त्यांना ह्याच्यासाठी मदत केली. आमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत, दवाखाने सुद्धा त्यांनी मदत केली कोणताही विचार न करता. त्यामुळे अशा लोकांची गरज आहे समाजाला. अशा लोकांचा हात बळकट केले तरच समाज पुढे जाणार आहे, ताकदीने उभा राहणार आहे. शेवट किती जरी केले तरी पवार साहेबाला मानणारे आम्ही माणसं आहे. पवार साहेबाला मतदान करणार आणि लीड देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? सज्जन अवताडे. बरं, आता इथं असं म्हणतात की राजू खरे नाही तर लीड मिळण्याची शक्यता आहे, परंतु इथं यशवंत मानेने पण चांगली कामं केलीत. कामं केली असतील पण काय सर्वसामान्याचा विचार नाही त्यांनी केला. मोठे बगल बच्चे, मलिदा गँग तेवढ्यापुरते मर्यादित आहेत. ते सामान्य जनता कोणाच्या पाठीमाग आहे? सामान्य जनता पवार साहेब आहे पाठीमागे. पवार साहेबांच्या पाठीमाग. आणि जरांगे फॅक्टर. जरांगे फॅक्टर आता कोणाच्या पाठीमाग आहे? जरांगे फॅक्टर आता त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला, महिलांवरती लाठीचार करणं, गोळ्या घालणं, जरांगे पाटलांची SIT नेमणं, ह्याच्याकरता म्हणून मराठा समाजाने सांगावं आलेला आहे. त्यांचा निरोप मिळाले की इथं किंवा तुमच्या आवडीनं तुम्हाला योग्य वाटते त्या उमेदवारी मागे जावा. तुम्हाला कुठला उमेदवार योग्य वाटतो? राजू खरे. राजू खरे काय काम केली का तुमच्या? बरीच कामं केली. लोकांना दवाखान्याला मदत केली आहे, तर मुरुम टाकले, शाळेच्या गैरसोय काय विद्यार्थ्यांची त्यांना तर बाकडं दिले, 2 हायस्कूलला बाकडं दिलेत, आणि 2-3 पेशंटला आर्थिक मदत केली आहे. यशवंत तात्या असं काहीच नाही. साधा आमच्याला एक भारत शिंदे नावाचा एक दूध संघाचा कर्मचारी आहे, त्याचा मुलगा अपंग आहे, त्याला ते सायकल देतो म्हणून यशवंत तात्यांनी पत्र दिलं, पण त्या बिचाऱ्या मुलाला दोन्ही पायांनी चालता येत नाही, त्याला सायकल मिळाली नाही. हे यशवंत तात्याचं काम आहे. आणि यशवंत तात्या सगळे अनगरकराच्या इशाऱ्यावर चालतात. आणि इथं अनगरकर चालत नाहीत, आमच्यात अनगरकर चालत नाहीत, त्यामुळे हा विषय आहे. अनगरकरांचा दबदबा आहे म्हणतात, 30,000 मतदान स्वतःचा आणि आम्हाला काही फरक पडणार नाही म्हणतात. अहो त्यांची मतं किती आहेत? त्यांची नगरपंचायत बघा अनगरची किती गावाची आहे, त्यांचे फार 15-16 हजार मतं आहेत, ह्याच्या पलीकडे काही नाही. आणि इकडे आम्ही किती आहे? आणि आमचा हा बेल्ट पूर्ण पवार साहेबाला म्हणणार
बेल्ट आहे. मागच्या वेळेस यशवंत तात्याला फक्त ओळख नसताना पवार साहेबांमुळे आम्ही त्यांना मतं टाकली. त्यांनी साहेबाबरोबर काय केलं, साहेबांना सोडून गेले. अजित पवार काय केलं, सोडून गेले. त्यामुळं हा 17 गावामधनं पवार साहेबाच्या विचाराचा उमेदवार हा लीड जाणार. आता यशवंत माने आणि राजन पाटील हे राष्ट्रवादी होते. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यामुळं एकामेकाला त्याचा तोटा होईल. कोणाला फायदा कोणाला तोटा होईल त्याचा? तोटा असा विषयच नाही. मुळात यशवंत तात्याला ह्या भागामध्ये पवार साहेबांमुळेच मतं पडली होती 2019ला. आता ती मतं सगळी खरे साहेबांकडे डायव्हर्ट होणार. एक तर मराठा आरक्षणाचा ज्वलंत विषय आहे. यशवंत तात्या असेल किंवा अजित पवार असेल, ह्या दोघांनी त्यांची भूमिका मराठा आरक्षणावर स्पष्ट केली का? अजित पवार गट असो किंवा यशवंत तात्या असो, स्पष्ट केलेलं नाही. नुसतं आम्ही ती मंत्र्याला गेट लावलं आणि गांधी पुतळ्यापाशी आंदोलन केलं, राजीनामा दिला का? मुळात यशवंत तात्याने ही जात चोरलेली आहे. आपल्या विदर्भाचा काय भाग सोडला तर आपल्या भागामध्ये कैकडी समाज हा एस सीमध्ये येत नाही, व्हिजेंटीमध्ये येतो. म्हणजे तुम्ही एस सीच्या लोकांवरती अन्याय करताय असं डुप्लिकेट दाखले काढून. चुकीचं आहे ना ही. ह्याचा त्यांना तोटा होईल काय? 100% तोटा होणार. ह्या भागातला दलित समाज किंवा मतदारसंघातला त्यांच्या हक्काच्या जागेला जर अतिक्रमण करून येत असेल खोट्या पद्धतीनं, लोक स्वीकारणार नाहीत. ती 17 गावात कसं राहील? 17 गावात तुतारी लीड राहणार, कुणीही काही करू दे. नमस्कार. थांबले जरा तिथं. बरोबर असं घेतात परत. असं माहिती कसं होते माहिती आहे का, ते ठरवून केल्यासारखं होतंय ते. मग ह्यांना बोलून म्हणून नाही असू द्या, पण असं वळी नसते ना ती. नाही कसं नाही, दुसऱ्या लोक वाटते बाबा काय ठरवून केलं. आम्ही ऑन दी स्पॉट आलेलो, कोणाला बोलवलं नाही आम्ही. नमस्कार. नमस्कार. काय इथं काय परिस्थिती आहे तुमच्या? इथलं तुम्ही तारापूरचा आहे का? मी तारापूरचा आहे. अण्णासाहेब चौरे नाव आहे माझं. शेतकरी आहे मी. आता शेतकरी म्हटल्यानंतर या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय अशी ठोस पावलं उचलली का? शेतकऱ्यासाठी ठोस पावलं म्हणजे आजपर्यंत सरकारचं होतं त्यांनी FRPचा कायदा कधी केला नाही. कधी 1200-1300 रुपयाच्या पुढे आम्हाला दर नाही. आज हे भाजप सरकार आणि अजितदादा सरकार आल्यापासून, शिंदे सरकार आल्यापासून त्यांनी आम्हाला FRPचं कलम तयार केलं आणि आम्हाला ते कायदा लागू केला, पण उसाला दर जास्त मिळायला लागलाय. पण आता सध्याला काय झालंय, लोकांना मताचं पडलं. कारखानदारीचं शेतकऱ्याच्या ऊसाचं कोणाला पडलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीबरोबर शेतकऱ्याला ऊसाचा दर कसा जास्त देता येईल ही ह्या लोकांनी बघितलं पाहिजे पहिल्यांदा. कारण शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी. असं म्हणतात की शेतकऱ्यांसाठी बऱ्याच हे भाजप सरकार बऱ्याच सुखसुविधा करणार आहे. कारण की आता सध्याला म्हणलं तर लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम विभागाचं कामगारांचं असेल, अशा बऱ्याच योजना त्यांनी काढलेल्या आहेत. लाडक्या बहिणीला माझा तात्पर्य विरोध आहे. तुम्हाला मी खरं सांगतो का, त्या लाडक्या बहिणी, लाडका भाऊ ह्याच्यामुळे लोक सोकाळ झाली. त्यापेक्षा तुम्ही सामाजिक उपक्रम, मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं एखादं वाचनालय व्हावं, त्यातनं आमच्या गावातला एखादा प्रशासकीय अधिकारी व्हावा, सर्व जाती धर्मातली माणसं त्यात अभ्यासाला यावी, मुलं हुशार व्हावी, गावाची प्रगती व्हावी, हे माझी मागची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका काडीला देखील किंमत होती. बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी शासन चालवत होते, तसं पण आता तशा पद्धतीने शासन चालवणारे लोक आहेत काय? नाहीत. असं का म्हणावं बरं? ह्या सरकारचा काय दोष आहे मला सांगा. दुधाला दर दिला शरदचंद्र पवार साहेब म्हणतात, तुम्ही त्यांच्या काळात 3 रुपये 5 रुपये दर होता दुधाला. आज अंतराजा म्हणतात, त्यांच्याविषयी आम्हाला निश्चित आदर आहे. आज आमच्यातले काय तरुण म्हणतात मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मतदान त्यांना इकडे आघाडीला करायचं नाही. त्यांचे म्हणणं बरोबर आहे. मी मराठा आहे आणि मराठ्याच्या पोराला 100% आरक्षण मिळलं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. आणि गरिबी काय असते ते मराठ्याच्या पोरानं शेतकऱ्याला हे करावं. म्हणून मला काय म्हणणं, माझं 2 मिनिटं मी समाज साहेब, आता माझं आहे का 60 वर्ष झालं, 70 वर्ष 75 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळून हे आज सरकार आता आलं. 60 वर्षात ह्या का शरदचंद्र पवार साहेबांना आपल्या मराठा समाजाला आमचं आरक्षण दिलं नाही? 1982 पासून मराठा आरक्षणचा लढा चालू आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील स्वतःवर गोळीबार केला, आत्महत्या केली. का बरं ह्या पवार साहेबाला कळलं नाही? का मराठ्याच्या भावना त्यांना कळलं नाही? त्या आज हे दुखणं कुठं आलं, कुठं कसं आलं मला सांगा. का दिलं नाही मराठा माणसं आरक्षण शरद पवार साहेबांना? दुसरी गोष्ट अशी, अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा तरुणाला हजारो लाखो तरुणाला ह्यातनं 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करून मराठा तरुणाचा रोजगार उपलब्ध करून दिला. घर उभा करण्याचं काम ह्या सरकारने केलं. शरदचंद्र पवार साहेबांनी का बरं केलं नाही? ते रंगरंजन समिती, स्वामीनाथन समिती का लागू केली नाही? आज कृषी मंत्री असताना याड लावायचं, समाजात तेढ निर्माण करायचं काम पवार साहेबांनी करून शांत विचाराने निर्णय घ्यावा असं माझं म्हणणं आहे. बरं, आता इथं मोहोळ मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील? मोहोळ ऐका, मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा, असं एक गावात दावा, त्या गावात
आमदार साहेबांनी विकास केला नाही, प्रत्येक गावात विकास केलेला आहे. बघा विरोधक असते ती बोलत असते ती, त्यांना बोलण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. पण कुठं आम्हाला सांगा, कुठं असं गाव बट दावा येतं आमच्या गावात काम झालं नाही. तारापूरमध्ये जाऊन बघा पत्रकार साहेब तुम्ही, मी लाभा नाही सांगत तुम्हाला. नसेल तर मी म्हणणार बाबा की नाही, माझ्या चुकीला माफी मागायला मी तयार आहे. एक रस्ता दावा, कुठलं पाणी दावा, 1.5 कोटीची सप्लायची पाईपलाईन मंजूर केलेली आहे. अतिशय चांगलं काम तात्याने केलेलं आहे. बघा नकारात्मक पॉझिटिव्ह बोलणारी माणसं असते ती, पण सत्य ही सत्य परिस्थिती आहे ध्यानात ठेवा. अतिशय चांगलं काम तात्याने केलंय, तात्याला पूर्ण पाठिंबा आहे माझा. बरोबर. आता काय म्हणते परिवर्तन होणार म्हणते बरीनं, खरं आहे का? बघा जे मानसिकता असते, मला वाटतं तात्या 100% निवडून येतील. दुसऱ्याला वाटतं, माझ्या ऑपोजिट पार्टीला वाटतं की मी त्यांचं खैरे साहेब निवडून येतील. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण मी 100% सांगतो तुम्हाला, घड्याळच येणार. तात्याने काम तालुक्यात विकास केलेला आहे भरपूर, त्यात काय अडचण नाही. आता असे म्हणतात जर मोहोळचा विकास बघायचा म्हटलं तर मोहोळच्या स्टँडवरून समजते वगैरे, त्याच्यावरून कळते असं. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, समजते ही 2008-9ला देश लेवलला 72,000 कोटी कर्जमाफी केली. त्याच्यामधला सगळ्यात मोठा हिस्सा महाराष्ट्राला मिळाला. आणि अल्प भूधारक म्हणजे 2 हेक्टर जमीनवाले हे लाभदार यांच्या कुटुंबात 3 लोकांना फायदा मिळाला. आणि ह्या लोकांना एक 7-8 लाख रुपये कर्जमाफी मिळाली. तर ही माणसं पवार साहेबांनी काय केलं म्हणतात. आणि कर्जमाफी करायचे चेअरमन आमचे होते त्यावेळेस सोसायटीचे. पवार साहेबांनी काय केलं नाही. पवार साहेबांनी कारखाने कोणी आणले जिल्ह्यात, ही पवार साहेबांची देण आहे. यशवंतने काय केलं, आयता आला ना आयता गेला. यशवंततात्यांनी यांनी कामं केलेत प्रत्येक गावात असं म्हणतात वगैरे, त्याच्यामुळं यांचं मत आहे की यशवंततात्या येतील. प्रत्येकाचा विषय आहे, त्यांच्या मतात ते त्यांची पार्टी कार्यकर्ते. आम्ही काय राजू खरेंचे कार्यकर्ते ना, आम्ही पवार साहेबांना म्हणणारे सामान्य माणसं आहे. आणि पवार साहेबांचं योगदान आहे शेतकऱ्यांकरता. पहिलं अनुदानाला तेलाचं अनुदान मिळायचं, पाण्याचं अनुदान मिळायचं, आता आहे का काय? शेती प्रश्नावर काय विषय केलाय मला सांगा. बरं, यशवंततात्यांनी कुठलं उसाचं आंदोलन केलं का मतदारसंघातलं? त्याचा ती मालगाव अनगरचा ती कारखाने चेअरमन आहेत. कसं चालणार आहे? काय म्हणते विचार मी सांगतो काय नेमकं सांगतो. आता हे तर म्हणतात की शरद पवारला मानणारा वर्ग आहे इथं आणि यशवंततात्यांना म्हणावं असं काही गोष्टी केल्या नाहीत वगैरे, अनगरवर सगळ्या गोष्टी हालतात म्हणतात. आम्ही वडीलधारी व्यक्ती म्हणून शरद पवार साहेबांचा आदर करतो एवढं निश्चित आहे. पवार साहेबांविषयी काय मत नाही, चांगलंच मत आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून मला सांगा तुम्ही, मग साखर समाटाला त्यांच्या FRP काय नियम त्यांनी काढला नाही बरं? FRPचा कर्जमाफी झाली, त्यांचं कर्तव्य होतं, त्यांचा काय विषय नाही. सगळ्याचं ती करते बस. आता म्हणतात त्यांनी विकास केला, त्यांचं कर्तव्य. मी म्हणत नाही बाबा असं नाही. देवेंद्र फडणवीस आणि महायुतीय सरकारनं कर्जमाफी केली. ह्या तारापूरच्या एकाही शेतकऱ्याला 0 लाभ आहे. नुसती फसवी योजना, काय देखील नाही. हे सगळे खोटारडी लोक आहेत. महायुतीवाल्यांनी समाजामध्ये भांडण लावायचा उद्योग केलाय, भांडण लावायचा उद्योग केलाय. मराठ्याच्या विरोधात धनगर. न्हाव्याला सांगायचं छगन भुजबळ काय म्हणले, न्हाव्यानो मराठ्यांच्या दाड्या करू नका. म्हणजे गावगाड्यातली एक सामाजिक परिस्थिती बिघडायचं काम ही भाजप प्रणित देवेंद्र फडणवीस आणि त्यांची ही गँग करते. अशी परिस्थिती आहे. आणि काय शेतकऱ्याचं करणार ती काही करत नाहीत. 2,000 दिले म्हणजे काय घरचे दिले? अहो ऐका, फळबाग लागवड योजना आहे, विहिरीची योजना आहे, पुन्हा शेततळ्याची योजना आहे, ठिबकची योजना आहे. काय देवा शेतकऱ्यांना दार धरावं त्या सरकारनं? तेवढं राहिलं आता करायचं. हा काय दिलं नाही मला सांगा. लाडक्या बहिणीला गेल्या, लाडक्या बहिणा बंद करा पाहिजे. मी अजूनही म्हणतोय लाडक्या बहिणीचा शुभाशय नाही आम्हाला. बरं आता मला एक सांगा, 2 जण तर इथं परिस्थिती कशी राहणार? मूळमध्ये तात्याला मतदान जास्त राहणार, 100% सांगतो मला. बघा तात्याचा स्वभाव मन मिळवा. एक फोनचा साध्या कार्यकर्त्याने केला तर दुसऱ्या मिनिटात तात्याचा फोन येणार आणि ते शंकरचं निरसन करणार. आता मोहोळ मतदारसंघामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये मोहोळ हे मेन ठिकाण म्हटलं जातं. जसं पंढरपूरचं म्हटलं तर विठ्ठल मंदिराला मेन म्हटलं जातं, बरोबर आहे. आता तुम्ही तारापूरला आता असा विषय आहे, तर तिथं मोहोळ मतदारसंघामध्ये अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेलं, ती योग्य का योग्य? ऐका माझं, तुमचं प्रश्न दिला ते बरोबर आहे प्रश्न. मला असं थोडं ते खटल होतं. त्यानंतर मी तात्याला फोन लावला. तात्या मला असं अनगरला आपलं ऑफिस गेले, काय भांगडा आहे लोकांच्या मनामध्ये थोडं संभ्रम निर्माण झाली. तात्यानं मला सांगितलं, म्हणले तात्या म्हणले जसं आता बार्शी गाव आहे, तालुका आहे, एखादा तिथल्या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी वैराला होऊ शकतं. पंढरपूरला आमच्या ऑफिस आहे, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी करकमला होऊ शकतं. तशा पद्धतीने ते एक झाले तिथल्या लोकांच्या जवळच्या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी. बरं ऑफिस तिकडे गेलं म्हणून मोहोळचं बंद झालं का? मोहोळचं ऑफिस चालूच आहे, तसं अनगर सुद्धा चालूच आहे. काय त्यांनी बंद केलं नाही, त्याने काय बंद केलं नाही त्यांनी. आता काय
देगाव आंब्याची चुली नळी देगाव ही पुळूस ही लोक वटवट ही लोक अनगरला जाणार का? अनगरला जाणार का? तिकडं अनगरला जाणार का? मोहोळ मध्ये राहू द्या ना. बस आम्हाला एवढंच बोलायचं. मला एकच प्रश्न विचारतो तुम्हाला आता. मोहोळचा विकास मोहोळचा त्या हायवेचा विकास झाला पण मोहोळचा विकास झालेला नाही. अपर कार्यालय तिकडे अनगरात नेले त्याच्यामुळे लोक नाराज आहेत म्हणतात वगैरे. कसं आहे तिथली जवळ जी आहे ती आनंददायक आहे. ती बरं झालं आपल्याला पड वाचला लांब जायचं वाचलं. जवळ लांब जी आहे ती थोडीफार नाराज आहे ती. त्यात काय प्रॉब्लेम नाही. अनगर किती किलोमीटर आहे मोहोळमधनं? अनगर किती किलोमीटर आहे मोहोळमधनं? एक 10 मिनिटात येत असतील पण मोहोळला गावातनं हल्ल्यावर न्यायची काय गरज होती का? आणि मोहोळ शहराला आज पण पाणी मिळत नाही प्यायला. राजन पाटील त्यांचे वडील सगळे आमदार होते पूर्वी. यशवंत तात्या आहेत. मोहोळला पाणी आलं का प्यायला? आहे का बघा लोकांना. ठीक आहे. आता सध्याला इथं असे काही लोक म्हणत आले काय जर म्हणतात मोहोळचा विकास झाला नाही, काय जर म्हणतात मोहोळचा विकास झालाय. तर आता कसं काय विकास झालाय का नाही झाला इथं? बघा काय झाले तात्यांनी गावाचा विकास केला नाही असं म्हणता येत नाही. फक्त काय केलंय तात्यांनी तोंड बघून पुढाऱ्यांनी जी मलिदा गँग आहे त्यांचं सांगून ऐकूनच काम केलेलं आहे. एक दोन रस्ते केले म्हणजे गावाचा विकास होत नाही पहिली गोष्ट. आणि सर्वांगीण माणसाचा विकास करणं गरजेचं होतं. फक्त मलिदा गँग पुढाऱ्यांचा ऐकून विकास केलेला आहे तात्यानं, बाकी काही केलेलं नाही. आणि ज्या वेळेस आता मराठा आरक्षणचं उपोषण चालू होतं गावागावात त्यावेळेस आमच्या गावात पण उपोषण झालं. आमच्या एका बांधवानं त्या झाडालाच आत्महत्या केली मराठा आरक्षणसाठी. त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तात्याचं इथं यायचं काम होतं पण तात्या इथं आलेलं नाहीत. म्हणजे मग आमदार कशासाठी पाहिजे? लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाला पाहिजे. ज्यावेळेस आमच्या गावात ती आत्महत्या झाली बऱ्यापैकी लोकांच्या चौकशी झाल्या, हायकोर्टात मॅटर प्रलंबित आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून हा माणूस हा गावात आला नाही. आणि विचारलं तर काय म्हणायचं? गावबंदी होती. अरे यायचं तर तू गावात यायचं, गावातल्या लोकांनी पाठवलं असतं तर आम्ही म्हणलं असतं आला होता. त्यामुळे तात्या गावात सुद्धा आला नाही. त्या आमच्या उपोषणला भले लोकांनी येऊन भेट दिली पण आमदार म्हणून तात्याचं कर्तव्य होतं गावात यायचं, पण तात्या काय गावात आलेलं नाही. आणि मराठा आरक्षणाला तात्यानं कोणताही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे आम्ही गावातला सकल मराठा समाज तात्याच्या काही मागे जाणार नाही. आम्ही शरद पवारला मानणारे कार्यकर्ते आहे आणि शरद पवारच्या मागे आम्ही जाणार. ज्या युवकांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी म्हणजे आत्महत्या केली किंवा तिथं हे केलं वगैरे ह्या आमदारांनी त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी काही व्यवस्था केली काय सुद्धा व्यवस्था केलेली नाही आमदारांनी. आमदार ज्यावेळेस इथं आत्महत्या झाली तहसीलदार साहेब प्रांत साहेब स्वतः आले. तहसीलदारने त्यावर पत्र, माझ्याकडे पत्र आहे आता इथं मी पत्र दाखवतो तुम्हाला. त्या पत्रावर त्यांनी लिहून दिले की बाबा यांच्या कुटुंबासाठी यांच्या घरातला एक माणूस आम्ही गव्हर्नमेंट जॉबला लावू अशी त्यावर लिहून दिले. ती घेऊन आम्ही तात्याकडे गेलो तरीही तात्यानं काही केलेलं नाही. तात्याची जबाबदारी होती बाबा गावात यायचं, त्याच्या कुटुंबाला भेटायला लागतं, कुटुंबाला सुद्धा तात्या भेटलेले नाहीत. मग असा आमदार काय कामाचा? लोकांच्या सुखदुःखात जर तुम्ही सहभागी होत नसाल, नुसतं मतं मागा येत असेल तर का त्याला आम्ही मतदान करायचं? हीच माझा प्रश्न आहे. बरं, आता मोहोळचा विकास तसा तात्याने केलाय काय? अजिबात नाही. काय सुद्धा विकास केलेला नाही तात्याने. आमच्या गावाचाच केला नाही, बाकीच्या गावाचं मी काही सांगत नाही, पण आमच्या गावाचाच काय विकास केला नाही. 4 लोक घ्यायची, मलिदा गँग घ्यायची, त्यांना सांगायचं, त्यांनी 4 पैसे हाणायचं आणि काम बी करायचं नाही. पैसे पण हाणू द्या हो, पण काम तर झालं पाहिजे लोकांचं. काय सुद्धा काम केलेलं नाही बाबा त्यांनी. मोहोळ मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात कुठं ना कुठं थोडंफार त्यांनी काम केलेलं आहे असं म्हणतात वगैरे. कसं असते, गावात जायचं, दोन टाळकी धरायची मलिदा गँग, त्यांना 2 पैसे द्यायचं, एखादा रोड करायचा, झालं काम. असं केलंय बा. आमच्या गावात पण मलिदा गँग आहे, त्यांनी काम केलंय. 2-3 रस्ते मुरुम टाकायचा, 2 टिपर टाकायचं, परत दुसरीकडे न्यायचा, त्यांच्या सोयीनुसार असं काम केलंय बघा. म्हणजे ग्रामपंचायतला त्यांची सोय कशी होते त्या पद्धतीने त्यांनी तोंड बघून पोटायची कामं केलेली आहेत. बरं, आता इथं शरद पवार गट आणि अजित पवार गट आहे, तर कुठल्या गटाच्या पाठीमागं जनता जाईल? शरद पवार साहेबांच्या मागे जनता जाणार. शरद पवार आणि राजू खरे आणि यशवंत मानेमध्ये कशी लढत राहील दोघांमध्ये? राजू खरे आणि यशवंत मानेमध्ये लढत काटेदार राहणार आणि राजू खरे जास्त मतांनी निवडून येणार. आमच्या गावातनं सुद्धा राजू खरे साहेबांनाच लीड भेटणार. राजू खरेंची काय काम? राजू खरेंनी आता आमच्या गावात 2 शाळा आहेत, दोन्ही पार्टीच्या वेगवेगळ्या शाळा आहेत, पण त्या पार्टीला राजू खरेंनी एका शाळेला 100 बेंच दिल्या, दुसऱ्या शाळेला 200 बेंच दिल्या. कोणतंही पद नसताना, कुठल्याही गटाचा माणूस नसताना, तू ह्या गटाचा आहे तू त्या गटाचा असं न करता त्यांनी प्रामाणिकपणे सर्वांना समाजसेवक म्हणून मदत केलेली आहे आतापर्यंत. किती फरकानं राजू खरे बसतील? जवळजवळ माझ्या अंदाजानंतर 20,000च्या फरकानं राजू खरे निवडून येतात 100%. 17 गाव आणि तिकडल्या गावात कसं राहील? आमच्या गावातनं तर मागच्या वेळेस लोकसभेला 14,500चं लीड प्रणिता शिंदेला आम्ही दिले, त्या 17 गावातनं. त्याच पद्धतीने 12-13 हजार लीड आम्ही राजू खरेंना देणार आहे.